Hello everyone, welcome to my 30 days vlog series as a work from home content writer. Oh yes. लास्ट वीकचा जो पहिला मार्गशीर्ष गुरुवार होता तो आम्ही साजरा केला शिर्डीमध्ये. खूप सुंदर वाटलं. हा गुरुवार आम्ही आहोत घरी. इथे मी छान रांगोळी काढते, दारात सुंदर सफाई केली आहे. त्यानंतर मला जे पूजेचं सामान होतं ते काढण्यात थोडा उशीर झाला, कारण माझ्याकडे वेळ नव्हता. माझी मैत्रीण आली होती राहायला. क्लीन करायलासुद्धा वेळ नव्हता, आम्ही बाहेर होतो. इथे छान मी पितांबरी न वापरता चिंच आणि पाणी इतकंच वापरलं आहे. त्याला थोडा फोम आहे, कारण जे स्क्रबर होतं त्याला थोडा साबण राहिला होता. हे जे क्लिनिंग प्रोसेस आहे हे खूप सुंदर आहे. सो बिफोर आफ्टर तुम्ही बघू शकता. लिटरली ट्रान्सफॉर्म होतं. सगळे जे पूजेचे साहित्य आहे, भांडी आहे, ती सुंदर प्रकारे साफ होऊन जातात आणि हातसुद्धा खराब होत नाहीत, कारण चिंच छान असते. त्याच्यानंतर मी हे पुसून घेतलेलं आहे सुंदर. तुम्ही बघू शकता हे किती सुंदर प्रकारे क्लीन झालं आहे. पूजेची तयारी सुरू केली. हे मला स्टिकर सापडले होते, ते मी माझ्या मुलीला दिले. तर तिने छान कलर केले फ्लावर्स त्याच्या साईडला. सुरुवात केलेली आहे. छान मांडणी. हे करताना खूप सुंदर वाटतं. आधी मी हे मुकुट नाही लावायचे, पण हल्ली लावते. छान फील येतो. बट मेन महत्त्व मला असं वाटतं की नारळालाच असतं. हा फोटो फ्रेम जो मी लावणार आहे तो मी खूप आधी फ्रेम करून घेतला होता. तोही मी इथे ठेवते पूजा करताना. सामान आदल्या रात्री आणलं नव्हतं आम्ही, त्यामुळे वेणी आणली नव्हती. हार खूप सुंदर होता. फळं ठेवली, 5 फळं, केळीसुद्धा ठेवली. हे मी सुपारी आणि गणपतीचं रूप म्हणून पानावर ठेवून हे केलं. समई पेटवल्या छान आणि सुंदर प्रकारे पूजा केली. देवीची ओटी भरली. मला सांगा, तुम्ही पण अशीच गुरुवारची पूजा करता का? मी छान पूजा केली, पुस्तक वाचलं, रात्री आम्ही आरती केली. असेच व्लॉग्स बघण्यासाठी नक्की मला फॉलो करा आणि स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट डे व्लॉग. Follow, subscribe, and send this to your friends as well. Thank you for watching. Bye.